झी 24 तास एक पाऊल पुढे। आजची रेसिपी स्पेशल आहे कारण दिवसही तसे स्पेशल म्हणजे गणेशोत्सवाचे आहे। म्हणूनच पाहूया मोदकांची रेसिपी, तीही एका सेलिब्रिटीने केलेली। हॅलो फ्रेंड्स, मी मेघा आणि प्रेमश्रीच्या तुम्हा सर्व दर्शकांचं माझ्या या छोट्याशा घरात खूप 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 मनापासून स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा। आणि गणेश चतुर्थी आहे, सो निमित्त खूप छान आहे। आज तुम्ही आला आहात माझ्या घरी, सो तुम्हाला काहीतरी गोडधोड खाऊ घालूनच पाठवायला पाहिजे। पण त्याआधी आपल्या गणपती बाप्पासाठी काय नैवेद्य मी तयार करणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। बरं, उकडीचे मोदक हे सगळ्यांना माहिती आहे, गणपतीचा आवडता नैवेद्य। पण आमच्या खानदेशात, मी खानदेशातली आहे ना मूळची, तर आमच्या खानदेशात मोदक असतात पण उकडीचे नसतात। अगदी खूप साधे, सिंपल, सोपे, करायला सोपे आणि खायला एकदम क्रिस्पी यम्मी असे मोदक असतात आमच्याकडे। तर ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे। आणि चला तर मग किचन मध्ये आपल्याला जायला लागेल मोदक बनवायचे तर। सो वेलकम टू माय किचन। फ्रेंड्स, आता आपण बघूया की मोदक बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे हा मैदा, याचा आपल्याला डो करून घ्यायचा आहे। आणि फार कडक नाही, फार लूज नाही, अगदी असा मीडियम। मैद्याच्या ऐवजी आपण कणिकही वापरू शकतो पिठाची। ही आहे पिठी साखर, साखर आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायची। ड्रायफ्रुट्स आहेत, किशमिश आहे, काजू आहे, बदाम आहे, अजून ड्रायफ्रुट्स घालायचे असले तर अजून घालू शकतो। त्यानंतर ही वेलची पूड आहे, तूप आहे मोदक तळण्यासाठी, आणि हा आहे खोबऱ्याचा कीस जो आपल्याला सारणामध्ये भरायचा आहे। सुरुवात करूया आपण मोदक बनवायला। सगळ्यात आधी आपल्याला हा जो मैद्याचा डो आहे याच्या पुऱ्या लाटायच्या आहे। हा डो पाण्याऐवजी दुधात पण बनवू शकतो आणि त्यात हलकसं एक चिमूटभर थोडंसं मीठ घातलं तरी चालेल, कोणाकोणाला नाही चालत तर नाही घातलं तरी चालेल। थोडंसं तूप घालायचं सारण बनवताना। गणपतीसाठी नैवेद्य बनवण्याचं काम माझी मम्मा सहसा माझ्याकडे देते, कारण मला फार मजा येते मोदक करायला आणि ही संधी मी सोडत नाही। दरवर्षी बरोबर ही संधी मी ग्रॅब करतेच करते। सो आता ही अशी एक छोटीशी आपण पुरी लाटलेली आहे मस्त गोल गोल। हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे आपण थोडेसे जाडसर वाटले। खोबऱ्याचा कीस जो आहे तो आणि ही पिठी साखर हे सगळं आणि ही जी वेलची पूड आहे हे सगळं आपण एकत्र करून हे याचं सारण बनवलंय। आता हे सारण आपण या पुरीमध्ये भरायचं। सारण भरताना ऑलवेज एक काळजी घ्या की ते ओव्हरफ्लो होता कामा नये, नाही तर पुरी बंद होणार नाही। आणि मग जर पुरी बंद नाही झाली तर सगळा गेम खराब होईल। सो बी केअरफुल। म्हणजे मम्मा यामध्ये फार एक्सपर्ट आहे, फार उत्तम हे काम करते आणि खूप लहानपणीच शिकवलं तिने मला हे मोदक कसे करायचे। छान असा मोदक तयार झालाय। आता आपण तूप गरम करून घेऊया। सो आता आपण मोदक तळायला घेऊया। मोदक तळायला घेताना अगदी अलगद त्यांना तोडायचंय आणि शक्यतो जर तुम्ही त्याचा हा जो हे जे वरचं टोक आहे हे आधी घातलं तर ते जास्त छान फ्राय होईल। म्हणजे लहान होते तेव्हा लहानपणी आमच्याकडे मोदक करणं हे काम म्हणजे एकच जण पूर्ण सगळे मोदक नाही बनवायचा, वाटलेलं काम होतं। माझी लहान बहीण जी आहे ती पुऱ्या बनवायची आणि त्या पुऱ्यांमध्ये मी सारण भरायचे आणि मग मम्मी ते तळायचे। असं 3 स्टेप मध्ये तो सगळा कार्यक्रम व्हायचा। वा, आता हलकेसे गोल्डन ब्राउन थोडासा कलर त्याला आलेला आहे।
आपले तळलेले छान खोबऱ्याचे मोदक रेडी आहेत आणि हो गणपती बाप्पाला हे मोदक खूप आवडतील आणि जो काही नवस मी मागणार आहे गणपती बाप्पाकडे या मोदकांच्या बदल्यात गणपती बाप्पा नक्की माझा तो नवस पूर्ण करेल आणि त्याचबरोबर सगळ्यांना खूप 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 अजून मनापासून शुभेच्छा देते गणेश चतुर्थीच्या. खूप छानपैकी साजरा करा हा सण. झी 24 तास एक पाऊल पुढे.